पुणे विद्यापीठात नेमकं चाललंय तरी काय असा प्रश्न आता उपस्थित होतोय। राम आणि रामायणाचा अपमान करण्याचा सुनियोजित कट रचला गेला होता का असा सवाल उपस्थित झालेला आहे। 2 दिवसांपूर्वी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ललित कला केंद्राच्या वतीने एका नाटकाचं आयोजन करण्यात आलं होतं। त्या ठिकाणी रामायणाबद्दल आणि राम सीता लक्ष्मणाबद्दल आक्षेपार्ह गोष्टी दाखवण्याचा आरोप करत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थ्यांनी हे नाटक बंद पाडलं। त्यानंतर विद्यापीठात मोठा राडा झाला। पुणे विद्यापीठातला हा संपूर्ण प्रकार आहे। दरम्यान त्या ठिकाणी नक्की काय घडलं होतं हे अभाविपच्या विद्यार्थ्यांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय आमचे प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे यांनी। पाहूयात। सावित्रीबाई फुले विद्यापीठामध्ये गेल्या काही दिवसापासून जे आहेत ते ह्या ना त्या कारणावरून राडे होताना दिसत आहेत। 2 दिवसापूर्वी ललित कला केंद्राकडून एका नाटकाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि त्या नाटकामध्ये रामायणातील काही गोष्टी ज्या आहेत त्या आक्षेपार्ह दाखवण्यात आल्या असं अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थ्यांकडून आक्षेप घेण्यात आला आणि ते नाटक देखील बंद करण्यात आलं। त्यानंतर भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांकडून जे आहे ते ललित केंद्राची जी आहे ती तोडफोड करण्यात आली होती। या सर्व गोष्टींवर बोलण्यासाठी आपल्यासोबत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सदस्य आहेत। नक्की दादा काय झालं होतं आणि एकंदरीत तो राडा कशामुळे झाला? 2 तारखेला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ललित कला केंद्र हे जे डिपार्टमेंट आहे त्या डिपार्टमेंटनं रामलीला हे नावाचं नाटक आयोजित केलं होतं। त्यावेळेस त्या नाटकामध्ये राम, सीता माता आणि लक्ष्मण यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधाने करण्यात आली आणि सीता माता सिगारेट ओढते असं त्यात दाखवण्यात आलं आणि लक्ष्मण आणि सीता मातेचा अफेअर आहे असं त्यात दाखवण्यात आलं आणि रावण हा सीता मातेसोबत छेडछाड करतोय म्हणजे असं एकंदरीत हिंदू देवतांचं विटंबना करण्यात आली आहे की यामध्ये आरोप प्रत्यारोप करण्याची त्यांची नेहमीची सवय। कम्युनिस्ट चळवळ असेल, डावी चळवळ असेल, हे विद्यापीठामध्ये अनेक देशभरातल्या विद्यापीठांमध्ये सक्रिय आहे आणि ते ठरवून काही विशिष्ट धर्माला, विशिष्ट विचारधारेला प्रमोट करण्यासाठी त्या अशा पद्धतीच्या गोष्टी करत असतात। अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे हे सदस्य आहेत, विद्यार्थी आहेत आणि यांचं स्पष्ट असं मत आहे की हे जे चाललंय ते सगळं ठरवून चाललेलं आहे आणि आता यावर प्रशासन किंवा पुणे विद्यापीठातील जे उच्चपद अधिकारी असतील, कुलगुरू असतील, यावर काय निर्णय घेतात हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। अजिंक्य धायगुडे, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे।